माणिकराव कोकाटेंना आज त्यांच्या शिक्षेसंदर्भात सर्वोच्च दिलासा मिळालेला आहे, कारण त्यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आणि त्यांची आमदारकी त्यामुळे वाचलेली आहे। पण ही स्थगिती तात्पुरती असेल, पण हा त्यांना एक मोठा दिलासाही मानला जातोय, कारण त्यांची आमदारकी आता कायम राहील। सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुद्धा नोटीस जारी केली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी ठरलेले। या प्रकरणी त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयानं कोकाटेंच्या अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती। उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कोकाटेंनी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आव्हान दिलेलं होतं। आजची सुनावणी ही अतिशय प्राथमिक स्वरूपाची होती। व्हॅकेशन कोर्टापुढे होती। त्याच्यात कोणतेही अभिलेख पाहण्यात आलेले नाहीत। अतिशय प्राथमिक स्वरूपातली ही सुनावणी होती। त्याच्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेले आहे की याच्यात कोणकोणते पुरावे आहेत ते पाहणं आवश्यक ठरेल आणि याच्यात फ्रॉड काय, फोर्जरी काय, या सर्व ज्या कायदेशीर संज्ञा आहेत याचा कीस निघेल। परंतु या सर्व दरम्यान कोकाटे साहेबांना कोणतेही पद स्वीकारता येणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।